हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. हे बघा आमचं येडं काय करते. ब्लॉग स्टार्ट केला की मागं वळून बघते काय करते आत्या. आत्या काय करते, तू काय करते. व्हिडिओ बघते मी, समोर आत्या आहे पण तिला मोबाईल मधली आत्या दिसते फक्त. हाय का, नुसतं बाकडावर इकडे तिकडे चढायला पाहिजे. पप्पी दे. आत्या आत्या मारते तुला. आत्या म्हणायला येत नाही त्या. कोण मारत हर्षू? हर्षू कोण मारत? हर्षू कोण मारत? इकडे ओके, इकडे ओके. नारळ फुटला, नारळ फुटला. आपण फ्रीज घेतलाय ना आज नवीन. आपण आज नवीन फ्रीज घेतला ना. चल दाखवूया, चला आपण दाखवूया नवीन फ्रीज घेतलाय आम्ही म्हणायचं. चला चला मारा उडी. लय जोर आहे ग बाई. चला आम्ही काय घेतले. नेबळ नेबळ नेबळ. चला फ्रीज दाखवायचे आपल्याला. चला कोणी घेतला नवीन नवीन फ्रीज घेतला? नेनीने फ्रीज घेतला आमच्या, है ना. आमच्या वहिनीने फ्रीज घेतलाय. खोला दरवाजा, खोल फ्रीजचा. उघड. हा उघडा, उघड. अगं इथून खोलायचं हर्षू. असं हे बघा, असं असं खोलायचं. आहा आहा. आमचा जुना फ्रीज खराब झाला होता म्हणून मग पोरीने नवीन फ्रीज घेतलाय. आपण काय नाही बाबा दिलंय त्याच्यात, त्यांचं त्यांनीच घेतलंय. पाठीमागून उजेड येतोय ते चांगलं नाही दिसत. LGचा घेतलाय 5 स्टारवाला. बरं आहे. सिंगल डोअरचा. डबल डोअरवाला होता पहिला, तो दिला रिप्लेसमेंट मध्ये. काय करायचं एवढ्या मोठ्या फ्रीजचं. हा छोटा बरा आहे. ए सरक 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 हर्षू. हर्षू सरक बाळा. अजून चालू नाही केलंय. दुपारी 2 वाजता आलाय फ्रीज. 2 तास चालू करत नाहीत ना, मग आता चालू करायचा. आणि एक आमचं जुनं कपाट डॅमेज झालं तर जुनं कपाट देऊन टाकलं भंगारवाल्याला. आता छोटंसं कपाट घेतलं एवढं गोदरेज टाईपच घेतलेलं आहे. तर ते कपाट पण येईल थोड्या वेळात येते. कपडे असे पडलेत आमची टेबलवर काय टाकलेत. आज सगळी रूम सेट झाली बघा. तरी अजून काय 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 राहिले. थोडंफार चालूच आहे. कसं पसारा पडतोय. नवीन शिफ्टिंग म्हणलं की हे सगळं आलंच. हे बघा कपडे वगैरे ठेवलेले. आता जेव्हा कपाट येईल ना तर तेव्हा सगळं हे रचून ठेवायचं. पण जे 2 दिवस फिरता येत नव्हतं ना घरात, ते आता जरा पटांगण झाले, छान झालं आता. तर आजचा मी मुंबईला येऊन 3रा दिवस आहे बरं का मंडळी. आता उद्या निघायचं इथून. तर चला चहा बनवते. आम्ही गेलेलो बाहेर मार्केटमध्ये, तर आम्ही येताना लस्सी आणली होती, आईस्क्रीम आणले होते. लस्सी काल मंचुरियन पार्टी झाली, आज लस्सी पार्टी झाली आमची. आता चहा बनवून पिऊया, नंतर कपाट आल्यावर दाखवते तुम्हाला. भेटू नंतर. तर सगळ्यात आधी आपण करूया फ्रीज चालू. आणि फ्रीज चालू करण्यासाठी इथले स्टिकर वगैरे काढायचे. हा एक स्टिकर काढायचा म्हणजे हे डोर ओपन होते. याला आहे का? याला नाही स्टिकर. इकडे नाहीत कशाला. इकडे वॉरंटी कार्ड. दीदी फ्रीजचं वॉरंटी कार्ड नीट ठेव बरं का ग. वॉरंटी कार्ड आहे, चावी आहे इकडे. आणि हा एक स्टिकर काढायचा आहे. फ्रीजचं अनबॉक्सिंग चालू आहे. फ्रीजचं अनबॉक्सिंग. आवर न्यू फ्रीज. काय पहिला होता डबल डोअरचा होता, पण तो खराब झाला होता. मामाने काम केलं तर उंदीर मामाने त्याच्यातलं. उंदीर मामाने त्याचं काम तमाम करून टाकलं होतं. इकडे कशाला चिकटपट्टी दिली असेल याला.
कच्ची कली तर गावाला काय आपल्याकडे फ्रीज नाहीये आणि मी गावी फ्रीज घ्यायच्या भानगडीत पण पडत नाही, कारण गावी एवढी काही गरज पडत नाही. घेईल मी गावाला पण हळूहळू, पण इथं लय गरज आहे पोरांना. कशामुळे गरज आहे? तिघ जण जेवण बनवून खातात, शिल्लक राहिलेलं जेवण ठेवायला इथं जागा नसते, वरच्या रूम मध्ये राहतायत, मग जेवण खराब वगैरे होण्याची शक्यता असते आणि थंड पाणी वगैरे लागतं प्यायला पोरांना. म्हणजे गैरसोय नको पोरांची व्हायला, म्हणून त्यांचा फ्रीज खराब झाला की पहिलं त्यांना फ्रीज घेतला. तर त्यांनी त्यांच्या मेहनतीनेच घेतलेलं आहे, आपण काही घेऊन दिलेलं नाही त्यांना. अनबॉक्सिंग चालू आहे माझं सगळं काचांचं वगैरे, परत त्या खराब होतील ना चिकट टेप. ह्या कशासाठी लावलेले असतात त्यांनी की घेऊन येताना होम डिलिव्हरी करताना त्यांच्याकडून फुटायला नको काचा, म्हणून हे असतात चिकटपट्ट्या. त्या खातात ना त्या जागेवर. हो चला करू का चालू आता फ्रीज? हां करूया चालू आता आपण. झाला चालू. अरे इथली काच राहिली की, हे चिकटपट्टी राहिली की काढायची. ओके आता ह्याला फुल कूलिंग व्हायला 1 तास तरी कमीत कमी लागेल, पूर्ण थंड होण्यासाठी फ्रीज. आणि इकडे कांदा बटाट्याचा एक कप आहे बरं का फ्रीजचा, कांदा बटाटे लसूण ठेवण्याचा. ओके ओके आहे सगळं. तर चला मंडळी चहा बनवून घेते आता छान. ब्लॉग एडिट केले नाहीत आल्यापासून. इकडे खिडकीतून प्रकाश येतोय ना, उलट दिसते, अंधार अंधार वाटते. म्हणजे मागं बॅकग्राऊंडला उजेड जास्त दिसतोय आणि अंधार वाटते बघायला. तर चला व्हिडिओ थोडा एडिट करून अपलोड करून टाकते, कारण मुंबईला आलेले व्हिडिओ 3 दिवस झाले पण व्हिडिओ कुठले अपलोड केले नाहीत. आम्ही वाट बघतोय आता कपाटाची, कधी येते कपाट म्हणून. तर तोपर्यंत एडिटिंग करते आणि चहा बनवून घेते पहिला प्यायला. मामी भाची बसलेत गप्पा मारत बाहेर. कशा गप्पा रंगल्यात दोघींच्या. खूप कपडे पडले होते. मी सकाळी 1-2 बादल्या कपडे धुतले आणि नंतर मामीनी म्हणजे माझ्या भाऊजींनी एवढी कपडे धुवून टाकली 1 बादली टाच भरून. मला दुपारी झोपच लागली. ह्या आमच्या कार्टूननी रात्री आम्हाला 3 वाजेपर्यंत झोपून दिलं नव्हतं. हा रात्री तीच मजा चालू होती, सगळेजणी तेच बोलायचो की आता 3 तर वाजले, थोड्या वेळाने उठायचंच आहे, तर चला आता आंघोळ्या करून नाश्ता करून परत झोपूया. इतकी त्रास देते. नेहमी नसते तिचं, पण तिच्या पप्पाची तिला आठवण आली होती रात्री. हाय का नाही का तोंड फुटणार. गप्प बसूच वाटत नाही. अगं दीदी तिने बघ पाकिट सगळं रिकामं केलंय. हो पॅन कार्ड आधार कार्ड फोटो सगळं काढून ठेवलंय बघ. आणि चिल्लर तिकडे फेकली देऊ. ही सगळी घरातली करामत तिचीच आहे बरं का. हे का तुला ना आणि कोण मारते म्हणून विचारलेलं सांगते. आत्या म्हणाले येत नाही त्या. कोण मारते तुला? कोणी लातातून मारते देऊ. कोण मारते तुला? असं मनासारखं पाहिजे असते. फक्त काय नाही करायचे तिथं, फक्त उचकी करायची. त्या ड्रॉवर मध्ये वगैरे काय ठेवले ते बघायचे आणि खाली फेकायचे. चला लई टाइमपास आहे हर्षूचा. हाय गाईज हाय गाईज. पप्पी दे कर तू कर. इथं यो. हे आलेलं आहे आमचं कपाट. बरे आपलं तिघांपुरतं. 5 फूट उंचीच आहे.
हाताला येते वरचं पण. टिक्की नाही लावायची तुला. बघ मी लिपस्टिक लावणार. टिक्की लावून दे मी लिपस्टिक लावणार. टिक्का लावू हर्षू. आणि इकडं फ्रीज. ते कपडे सेट करायचे तेवढे ह्याच्यात. आणि इकडं कसा धिंगाणा चाललाय दोघींचा. मेवण्यांचा कसा धिंगाणा चाललाय. हे असं पाहिजे असतंय. आता टिक्की. अगं लावून दे की मला नीट दिसत पण नाही तेवढ्या खालती. सांग जरा अशी बघू. मला दिसत नाही. ती लाव ना लिप ग्लॉस लाव ना एकदा. ही जी बोट अशी घालून घालून त्याच्यात सगळी वाट लावली हिनी. धर असं असं लावलं कुठे तुला आता. कशाला जोर पाहिजे एवढ्या जीवाला. तर मंडळी आपण त्यानंतर भेटत आहोत रात्री 10:30 वाजता. आणि इकडं अर्ध्या लोकांचं जेवण झालेलं आहे. काय झालं आमच्या ह्या मॅडमला उशीर लागतो जेवायला. आणि सगळ्यात मोठे बॉस आहेत ते जेवून बाहेर गेलेले आहेत. आणि इकडे माझी भाजी तयार होते. तर मीच जेवायची राहिली आता फक्त. तर फ्रीज वगैरे सेट केलंय. कपाट इकडेच आतमध्ये आणून ठेवले. इकडे थोडी आडगळ फेकली. उद्या काढून द्यायची ती भांडेवाल्यांना. आणि किचन ओट्यावर राडा झालाय थोडासा. कारण किचन ओटा खूप छोटा आहे आमचा. खूपच म्हणजे खूपच छोटा. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.